महत्व आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यामागं त्यांचं देखील आम्हाला पाठबळ लाभले। खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागले सर्व मान्यवरांचं, कारण की शब्द अपुरे पडतात मित्रांनो यांची स्तुती करत असताना, परंतु त्यांनी लावलेली आज व्यासपीठावरची हजेरी, त्यांनी दिलेली महत्त्वाची उपस्थिती आज ही खऱ्या अर्थाने आम्हाला पोच पावती आहे या क्रिकेटच्या स्पर्धांना यशस्वी करण्याची। सामन्याला मात्र थोड्याच वेळात आपल्या समोर सुरुवात होते मित्रांनो। क्वार्टर फायनलची अतिशय रंगतदार लढत। एकीकडे जर पाहिलं तर रॉयल संघ ज्या संघाने अक्षरशः धुमाकूळ घातला कळंबोली टेनिस क्रिकेटमध्ये, आणि दुसरीकडे जर पाहिलं तर शिवशंभो संघ जो झडतोय आपल्या कित्येक वर्ष एखाद्या पारितोषिकाच्या लढ्यासाठी, तो लढा मात्र आज यशस्वी होणार का? समोर आव्हान असणार परेश कडकेचं आणि संतोष जाधव मात्र हे आव्हान कशा प्रकारे स्वीकारणार? एकीकडे जर पाहिलं तर अनुभव आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आपल्या सुवर्ण फॉर्म मध्ये खेळतोय परेश कडके। एक चांगली लढत मित्रांनो तुमच्या समोर येते। एकीकडे जर पाहिलं तर अक्षरशः नाना जाधव यांनी तयार केले यंग ब्रिगेड, आणि दुसरीकडे जर पाहिलं तर परेश कडके सारखा रायगडचा रायझिंग स्टार। मित्रांनो परेश कडके आता शिरडोनची क्रिकेटची स्पर्धा, ओपनची खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली गेली, आणि तिथे मात्र रोडपाली संघाचा हा परेश कडके, ज्याला मात्र रायगडचा रायझिंग स्टार म्हणून भूषण दिलं गेलंय। असा मोठा खेळाडू आपल्या समोर असताना आपल्या अनुभवाचा संतोष जाधव कशा प्रकारे वापर करणार हे मात्र कुठेतरी द्विस्थिती निर्माण करते मैदानावरती। मैदानावरती ठिणगी पडलेले मित्रांनो, थोड्याच वेळात ही ठिणगी मात्र वणव्याचं रूप घेणार आहे, आणि हा वणवा कशा प्रकारे नसत नाबूस या मैदानावरती क्रिकेटचा हाहाकार निर्माण करेल हे येणाऱ्या 24 तर पहिल्या सत्रामधल्या 24 चेंडू तर दुसऱ्या सत्रातल्या 24 चेंडूंमध्ये आपण निश्चित स्वरूपाने पाहूयात। या सामन्यासाठी पंचांची भूमिका निभावण्यासाठी आपण पाहू शकता सचिन आणि त्याचबरोबर पंच अभिनंदन, या दोघांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात। साईकृपा संघाचे महत्त्वाचे घटक आहेत मित्रांनो, आणि सातत्याने जर पाहिलं तर साईकृपा संघाचा कुठलाही फेस्टिवल असू द्या, ओकेशन असू द्या, कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असू द्या, या दोघांची उपस्थिती खऱ्या अर्थाने मंगेश आपण पाहू शकतो खूप महत्त्वपूर्ण असते। मंगेश देखील आमच्याशी जुडले गेलेत। काल दिवसभरामध्ये जर पाहिलं तर खूप मोठी कामगिरी त्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खारीचा वाटा त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलाय, परंतु आज आपण जर पाहिलं तर आमच्याशी देखील ते जुडले गेलेत। वेळ भेटली तर मंगेशशी देखील आपण संपर्क साधूया। त्याचबरोबर आमचे साथी स्कोरर मित्र योगेश वाघ ते देखील आपण पाहता इन ऍक्शन। तर सामन्याला मात्र होते सुरुवात, राईट ओव्हर द विकेट संतोष जाधव होते सज्ज। क्वार्टर फायनलची महत्त्वपूर्ण लढत, जोरदार टाळ्या मित्रांनो या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी। स्ट्रायकर हँडला रायगडचा रायझिंग स्टार परेश कडके, तर नॉन स्ट्रायकर हँडला आपण पाहू शकता बुम बुम तुषार शर्मा। मित्रांनो महाराष्ट्र टेनिस पटलावरती ज्याने कळंबोलीचं नाव वेगळ्या उंचीवरती नेलंय असा तुषार शर्मा आपण याला नॉन स्ट्रायकर हँडवरती पाहू शकता। तर फिरकीचा बादशाह ज्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे असा नाना जाधव, अर्थात संतोष जाधव मात्र गोलंदाजीच्या भोवल्यावरती सज्ज होतोय। 7 ते 8 पावलांची धाव आहे मित्रांनो। फिरकी त्याच्या बोटांमध्ये आहे, मोठमोठ्या फलंदाजांना अक्षरशः गिरकीमध्ये पाडले, परंतु आता मात्र ट्विस्ट असणार आहे कशा प्रकारे मात्र परेश कडकेचं आव्हान स्वीकारणार। पहिला चेंडू वाईडी शॉर्करचा अप्रतिम मारा, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र अचूक ठिकाणावरती, आणि ब्रह्मास्त्र मात्र ज्या वेळा अचूक ठिकाणावरती पडतं त्यावेळेला मात्र फलंदाजाला विचार करण्यासाठी भाग पाडलं जातं। विचार करण्यासाठी भाग पाडलं या रायगडच्या रायझिंग स्टारला, या अनुभवाने। एकाकडे सुवर्ण फॉर्म मध्ये खेळत असलेला परेश कडके, तर दुसरीकडे जर पाहिलं तर कळंबोली टेनिस क्रिकेट मधला खूप मोठा अनुभव असलेला फिरकीचा जादूगर अर्थात नाना जाधव। नाना जाधव याला सुवर्ण संधी असणार आहे संजय शिंदे साहेबांकडून। जर का विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र 501 रुपयाचा पारितोषिक। चेंडू हवेमध्ये, विश्वास चेंडू खाली येतोय, झेल मात्र सुटतोय कुणाचा? तर तो म्हणजे परेश कडकेचा। संधी निर्माण झाली होती झेल पकडण्याची, संधीचा फायदा उचलता आला नाहीये, चेंडू भूमीला दान होतोय, आणि आता मात्र चर्चेचं उदाहरण शिवशंभो संघाच्या पॅव्हेलियन मध्ये आपण पाहू शकता मित्रांनो। संघर्ष करावा लागणारे शिवशंभो संघाला या सामन्यामध्ये, कारण की समोर असणारे आव्हान ते म्हणजे रॉयल संघाचं। संघर्ष करण्याची संधी त्यांनाच भेटते मित्रांनो ज्यांच्याकडे क्षमता असते। क्षमता असणारे का शिवशंभो संघाकडे संघर्ष करण्याची या रॉयल संघासमोर, कारण की ज्या संघाने अक्षरशः विजयाचं थैमान या मैदानावरती मांडले। सलगच्या 7 क्रिकेटच्या स्पर्धा प्रथम पारितोषिकाने पटकावल्यात या संघाने, आणि अशा संघासमोर खेळत असताना ह्या चुका करणं म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुमच्या संघाला कुठेतरी धोक्याच्या गर्तेमध्ये ढकलण्या एवढीच मोठी गोष्ट असू शकते। पुन्हा एकदा सज्ज होत आहेत संतोष जाधव, त्यात ओव्हर द विकेट। यावेळेस मात्र ऑफ ब्रेक केलेला होता, आधीच ओळखलं परेशने, चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी दणदणीत चौका।
परेश कडके मित्रांनो अप्रतिम फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज आहे. एक संधी तुम्ही त्याला द्याल त्या संधीचा तो फायदा उचललाय पुढच्या चेंडूवरती. चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र वेग घेऊ लागलाय आणि जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 6च्या घरामध्ये. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिला चेंडू निर्धाव आला होता मित्रांनो. त्यानंतर जर पाहिलं तर विश्वास याने एक छोटीशी चुकी केली. ही छोटी चूक आता मात्र कुठेतरी मोठी होत चालली. क्रिकेटमध्ये असं म्हणलं जातं की पकडो कॅच जितो मॅच असं म्हणलं जातं आणि कॅच मात्र इथं सुटतोय तो म्हणजे परेश कडकेचा. आणि इथून मात्र परेश कडके कुठेतरी इन ऍक्शन आपण निश्चित स्वरूपाने पाहू शकतो. 4 धावा या चेंडूवरती येतात. 3 चेंडूचा होतोय खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावरती येतात. कुठलाही फलंदाज अद्याप देखील बाद झालेला नाहीये. सुरुवातीला आलेली आघाडीची जोडी अद्याप देखील मैदानावरती उपस्थित आहे. स्ट्रायकर हँडवरती आपण पाहू शकता मित्रांनो परेश कडके, तर नॉन स्ट्रायकर हँडवरती तुषार शर्मा अर्थातच बुम बुम मन्नी. 23 नंबरची जर्सी परिधान केली मित्रांनो. आपण पाहतोय पहिल्या स्पर्धेपासून तुषार शर्मा आपल्या लकी जर्सीमध्ये खेळतो मैदानावरती. आणि ज्या वेळेला तुषार या जर्सी घेऊन मैदानावरती उतरतो त्या वेळेला तो आपल्या संघाला आणि आपल्या स्वतःला देखील लकी साबित होतोय. परंतु ही महत्वाची क्षण असू शकतं कारण की समोर असणारे आव्हान ते म्हणजे शिवशंभो संघाचं. जो शिवशंभो संघ आतुरलेला आहे एका पारितोषिकाच्या विजयासाठी. त्याच्या समोर खेळत असताना मात्र रॉयल संघ कशा प्रकारे सामना करणार. यावेळेस मात्र कृष्णा सातपुतीच्या स्टाईल मध्ये चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. परेश कडके ब्रँडेड षटकार. लोअर फुलटॉस चेंडू. आधीच ओळखलं परेश कडकेने की या चेंडूवरती या मेरिटवरती खेळावं लागेल. आधीच मनामध्ये मनसुबा बनवला की या चेंडूला या क्षेत्रामध्ये टार्गेट करायचंय आणि आपला मनसुबा मात्र यशस्वीरित्या पूर्ण करतोय. आणि चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. परेश कडकेच्या बॅटिंग मधून निघलेला एक दणदणीत 6 धावांचा षटकार. षटकाराच्या मदतीने आता मात्र परेश कडके इन ऍक्शन आपण निश्चित स्वरूपाने पाहू शकता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तीच प्रचिती, पुन्हा एकदा तीच हायलाइट्स दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु नाना जाधव याने खराब चेंडूची सांगता केली की काय, कारण की पंचांचा इशारा नो चेंडूचा येतोय. कदाचित फील्ड रिस्ट्रिक्शन चा नो दिला गेलाय. पंच नो कसलाय करार द्यायचा आपण. कदाचित 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून स्टार्ट घेतोय म्हणून पंचांनी या चेंडूला नो करार दिले. तर खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. पंचांची खूप चांगली दृष्टी क्षेत्ररक्षणावरती. अशाच प्रकारची दृष्टी येणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये असावी. निश्चित स्वरूपाने ती गोष्ट पूर्ण करतील आमचे पंच, कारण की अनुभव आहे मित्रांनो या पंचांकडे देखील खेळण्याचा आणि आपल्या अनुभवाचा योग्य वापर मैदानावरती आमचे पंच करत असताना. नो चेंडूचा इशारा येतोय आणि यानंतर जर पाहिलं तर पंचांकडे लाऊड अपील. थोड्यासा आत्मविश्वासाची कमतरता कदाचित जाणवली की काय, कारण की चेंडू काहीसा काळ हवेमध्ये जरूर होता परंतु बॅटीचा कुठल्याही प्रकारे संपर्क न होता चेंडू मात्र विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूच्या मदतीने मात्र धावफलक शांत होतोय. 13च्या घरामध्ये 13 आकडा मित्रांनो इंग्लंड संघासाठी सातत्याने अशुभ राहिला, परंतु मैदानावरती हा आकडा शुभ का अशुभ येणाऱ्या चेंडूवरती नाना जाधव निश्चित स्वरूपाने सांगेल. परेश कडकेच्या साठी यावेळेस मात्र वाईडी शॉर्करचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम लाईन आणलेत. कमबॅक केलाय मित्रांनो. एक षटकार एक चौकार जरूर आलाय, परंतु त्यानंतरचा कमबॅक निश्चित स्वरूपाने कौतुक करावं लागेल ते म्हणजे नाना अर्थात संतोष जाधव यांचा. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आले त्या एका षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने बिनबाद 13 एक शांत एक सुरक्षित आणि एक सुस्थितीमध्ये दोन्ही संघाची सुरुवात ही निश्चित स्वरूपाने म्हणावं लागेल. कारण की विचार केला रॉयल संघ जो ओळखला जातो आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी, दुसरीकडे जर पाहिलं तर शिवशंभो संघ जो ओळखला जातो नाना जाधव याच्या पॉवर प्लेच्या महत्वपूर्ण षटकासाठी. अशा महत्वपूर्ण षटकामध्ये ही फलंदाजी करणं निश्चित स्वरूपाने गरजेची होती, परंतु परेश कडकेचा सुटलेला झेल निश्चित स्वरूपाने सामन्याला मात्र एक वेगळी दिशा ही देणार, याच्यात मात्र तीळ मात्र शंका नसणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती होत आहेत. आपण पाहतात मित्रांनो स्वर्गीय गणपतराव जगतापजी स्मृती चषक 2019 पुरस्कृत साईकृपा मित्र मंडळ कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमानाने, त्याचबरोबर भाई महेशजी शेट्टे प्रतिष्ठान आयोजित ही जबरदस्त अशी क्रिकेटची स्पर्धा. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण पाहतोय गेली काही सप्ताह गणेशजी रणदिवे साहेब असेल, तुषारभाऊ जाधव असेल, अमोलजी कदम असेल, योगीजी वाघ असेल, त्याचबरोबर विष्णूजी विचुकले साहेब असतील, त्याचबरोबर गणेशजी पांडुळे असतील, मंगेशजी आहिरे असेल, त्याचबरोबर त्यांचे बंधू विघ्नेशजी आहिरे असेल, त्याचबरोबर पूर्ण आमची टीम असेल, आमचे सर्व संघटक असेल, आमचे सहकारी मित्र परिवार असेल, त्याबरोबर आमचे माजी खेळाडू त्यांच्यामध्ये विजय पाल असेल, समीरजी इंदुलकर साहेब असेल, सुबोधजी
मयेकर साहेब असेल या सर्वांचं, त्याचबरोबर अरुणजी महापती साहेब असेल या सर्वांचं आपण मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करूयात। आणि आभार व्यक्त करण्यासाठी आज आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर व्यासपीठावरती लागलेली मान्यवरांची उपस्थिती ही खऱ्या अर्थाने पोच पावती आहे आमच्या या जबरदस्त आयोजकांची। कारण की ज्या वेळेस आपण पाहिले की काल दिवसभरामध्ये भाई महेशजी शेट्टे साहेब यांनी खूप मोठं पाठबळ व्यासपीठावरती उपस्थित राहून प्रत्येक मान्यवरांचं स्वागत असेल, त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ असेल, यासाठी त्यांनी जी मदत आम्हाला केली त्याबद्दल निश्चित स्वरूपाने आपण आभार व्यक्त करूया। त्याचबरोबर जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये भाई जेडी साहेबांची मात्र शुभ उपस्थिती खऱ्या अर्थाने ही खरी पोचपावती आमच्या आयोजकांची। सातत्याने युवकांच्या पाठीशी खंबीर नेतृत्व हे उभं राहिले आणि जर पाहिलं तर गव्हांचे रहिवासी आहेत, परंतु कळंबोलीबद्दल असलेलं प्रेम, कळंबोलीमधील असलेल्या त्यांच्या मित्र परिवाराबद्दलचं प्रेम आणि खऱ्या अर्थानं दुसरी दुनियातला राजा माणूस यांना का म्हणलं जातं याचे मात्र प्रात्यक्षिक साहेबांनी निश्चित स्वरूपाने आज उपस्थिती दर्शवून आमच्यासाठी दिले। खऱ्या अर्थाने साहेबांचं करूयात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। वळूयात मात्र मैदानाकडे। दुसऱ्या षटकाचा होतोय खेळ समाप्त। गोलंदाज स्वप्नील नेवसे यावेळेस मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक कोट्यातील दुसरा षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती आली ती सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जाते आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये बिना कोई नुकसान। 14 धावा धावफलकावरती येतात, कुठल्याही प्रकारचा फलंदाज मात्र बाद होत नाहीये। एक शांत एक सुरक्षित सुरुवात दोन्ही संघांसाठी असू शकते, परंतु जर इथून प्रवास जर केला तर हा अवघड होऊ शकतो। कारण की लढत आहे मित्रांनो शिवशंभो विरुद्ध रॉयल या दोन प्रबळ संघांमधली। रॉयल संघाकडे जर पाहिलं तर मित्रांनो प्रबळ दावेदार या स्पर्धेतला अंतिम फेरीमधला गाठणारा, तर दुसरीकडे जर पाहिलं तर शिवशंभो संघ, जो शिवशंभो संघ आज मात्र एक वेगळ्या इराद्याने मैदानामध्ये उतरलाय। आपण पाहतोय मैदानावरती एक रंगत निर्माण होते आणि प्रत्येक चेंडूवरती येणारी रंगत खऱ्या अर्थाने मात्र आमच्या प्रेक्षकांची मने जिंकली जाते। यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका, धोक्याची घंटा तुषार शर्मा याच्यासाठी अक्षरशः वेगाने सरसावला आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय फलंदाज तुषार शर्मा। धोक्याच्या एंड वरती होता मित्रांनो, अक्षरशः रिस्क घेतली। क्रिकेटमध्ये म्हणलं जातं मित्रांनो रिस्क घेणं हे खूप गरजेचं असतं। आपल्या आयुष्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो रिस्क घेणं हे खूप गरजेचं असतं। रिस्क घ्याल मित्रांनो, जिंकला तर यश तुम्हाला निश्चित स्वरूपाने भेटलं, जर अपयश आलं तर मात्र काहीतरी शिकाय तुम्हाला नक्की भेटणार। तीच रिस्क मात्र मैदानावरती खेळाडू सातत्याने क्रिकेटमध्ये घेत असतात आणि तोच रिस्क मात्र तुषार शर्मा निश्चित स्वरूपाने घेतो। एक धाव्या चेंडूवरती येते, एका चेंडूच्या धावेने मात्र धावफलकावरती पडते भर। 15 धावा धावफलकावरती येतात। यावेळेस मात्र खराब चेंडूची सांगता क्रिकेटचा नियम क्रमांक 22 ची अंमलबजावणी यावेळेस मात्र मैदानावरती आमच्या पंचांच्या माध्यमातून केली जाते। यावेळेस मात्र आपण आभार व्यक्त करूयात आमच्या मान्यवरांचं। जितेंद्रजी देशमुख साहेबांची शुभ उपस्थिती आज व्यासपीठाला लाभली। साहेब मात्र रजा घेताना आमच्या या स्पर्धेमधून साहेबांचा आभार व्यक्त करूयात आणि बरोबर साहेबांना मात्र खूप खूप शुभेच्छा देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी। यावेळेस मात्र चेंडू जातोय सर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून साधावांसाठी तुषारच्या बॅटमधून निघलेला दणदणीत षटका। या दरम्यान आपण पाहू शकता त्यांचं शुभ आगमन यावेळेस मात्र मैदानावरती सन्मान्य श्री राजेशजी उडाणे साहेब यांचं मात्र आपण सहर्ष स्वागत करत विनंती आहे राजेशजी उडाणे साहेबांना की तुम्ही यायचं आमच्या व्यासपीठावरती आणि आमच्या व्यासपीठाची शोभा देखील वाढवायचे। आपण आभार व्यक्त करूयात मित्रांनो जितेंद्रजी देशमुख साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आज खूप महत्त्वपूर्ण वेळ त्यांनी आमच्यासाठी दिलात आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्यांच्या काही कामानिमित्त त्यांना मात्र आज या स्पर्धेची रजा घ्यावं लागते आणि साहेबांनी आज उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मात्र त्यांचा आभार व्यक्त करूयात आणि साहेबांना वाटतं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात। मैदानाचा जर विचार केला तर मैदानावरती तुषार शर्माने लगावलेला षटकार, त्यानंतर मात्र जे दडपण होतं गोलंदाजावरती, त्या दडपणावरती कुठे तर मात्र शांतता ठेवत मात्र आपला स्वाभाविक खेळ निश्चित स्वरूपाने या गोलंदाज स्वप्नील याने दाखवलाय। हा चेंडू निर्धाव जातोय, त्यानंतर जर पाहिला तर अप्रतिम चेंडू होता, ब्लॉकॉलचा सुंदर मारा केला गेला होता। पॅटीची एज कदाचित घासून गेला की काय, पंचांचा इशारा मात्र येतोय। चेंडू बाईच करार दिला गेल्या पंचांच्या माध्यमातून, बाईची धाव निश्चित स्वरूपाने येते आणि बाईकच्या मदतीने मात्र अवांतर कोट्यामध्ये सांघिक रूपामध्ये 1 ने पडते भर आणि स्कोर धावून पोहोचतोय 23च्या घरामध्ये। 23 धावा धावफलकावरती निश्चित स्वरूपाने सातत्याने मैदानाचा जर विचार केला तर रंगतदार स्थितीमध्ये प्रत्येक सामना होतोय आणि आज जर पाहिलं तर मित्रांनो आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस मैदानावरती रंगत असताना जर पाहिलं तर मित्रांनो पहिल्या दिवशीपासून आपण पाहतोय, पहिल्या सामन्यापासून खूप चांगले सामने या मैदानावरती पार पाडले गेले। त्यानंतर जर पाहिलं तर आज आपण शेवटच्या दिवशीमध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये येऊन पोहोचलोय। शिवशंभो विरुद्ध रॉयल या दोन संघांदरम्यानची लढत, नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजे शिवशंभो संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कदाचित अचूक मार्गावरती चालताना निश्चित स्वरूपाने म्हणता येईल, कारण की या षटकाचा जर विचार केला तर या षटकातील चेंडू झालेत
ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्यात त्या 23 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू लेफ्ट राऊंड द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील नेवसे. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र अप्रतिमरित्या क्रिकेटचा क्लास पुस्तकी फटका चेंडू जातोय सरळ डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी परेश कडके ब्रँडेड चौकार. 27. सत्तावीस धावा धावफलकावरती आल्या. 13.50च्या सरासरी धावफलकावरती धावा जमा केल्या जातात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 13 धावा धावफलकावरती होत्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर या षटकामध्ये आल्यात त्यात 14 धावा. 27 धावा धावफलकावरती आल्यात. 12 चेंडूंमध्ये 27 धावांची अप्रतिम खेळी खेळत असताना परेश कडके याचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. 0 या धावसंख्येवरती झेल सुटला आणि तिथून मात्र 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने धावफलकाला अक्षरशः वेग दिला या फलंदाजाने. 27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्यात आणि जर विचार केला तर रॉयल संघासमोर खेळत असताना तुम्ही जर का या संघाला 40 धावांच्या आतमध्ये जर रोखण्यामध्ये यशस्वी झाला तर निश्चित स्वरूपाने ही झुंज असू शकते रॉयल संघासमोर खेळत असताना. जर का रॉयल संघाने 40 ते 45 धावांचा आकडा जर का पार केला तर निश्चित स्वरूपाने कडवं आव्हान ठरू शकतं शिवशंभो संघाला. परंतु शिवशंभो संघाचा जरी विचार केला तर मित्रांनो नाना जाधव असेल, त्याचबरोबर विश्वास असेल, त्यानंतर जर पाहिलं तर गणेश असेल, दिनेश भोईर असेल, ही आक्रमक फलंदाजांची फळी असताना ह्या 40 ते 45 धावा देखील यशस्वीरित्या चेस केल्या जाऊ शकतात. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं तुर्तास भाकीत करणं हे योग्य ठरणार नाही. आपण पाहू शकता संजय शिंदे त्याचबरोबर नैनय क्षीरसागर यांच्याकडून मात्र गोलंदाजाला सुवर्ण संधी. हॅट्रिकसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट मात्र सक्सेसफुल. चेंडू जातोय सर पायडी शिक्षा कव्हर रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अजून एक दणदणीत चौकार. नाना जाधव यांच्यासाठी बक्षिसांची खैरात केली जाते, परंतु मैदानावरती आपण पाहू शकता तुषार शर्मा क्रिकेटचा आनंद घेताना, आपल्या फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेत असताना चौफेर टोलेबाजी करतोय हा फलंदाज. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रॉयल संघाचा मजबूत फलंदाजीचा दावेदार का या खेळाडूला म्हणलं जातं याची प्रचिती निश्चित स्वरूपाने देतोय. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार विश्वासपूर्ण फटका आपण पाहू शकता. गोलंदाजाला कुठेतरी बॅकफुट वरती नेतोय. थोडंसं दडपण गोलंदाज नाना जाधव यांच्यावरती आपण पाहू शकता. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला. यावेळेस मात्र दिशा भटकतोय गोलंदाज. चेंडू मात्र जातोय अवंतर आणि अवंतराच्या मदतीने मात्र सांघिक कोट्यामध्ये पडते 1 ने भर आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. ते म्हणजे या एका धावेच्या मदतीने 32 या आकड्यावरती. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. पंचांकडे एलबीडब्ल्यू ची दाद. पंचांनी मात्र दाद फेटाळले. कदाचित चेंडू विकेटला सोडून जातोय की काय, कारण की जर पाहिले तर गोलंदाज नाना जाधव सातत्याने फिरकीचं अस्त्र वापरत असतो आणि हे अस्त्र मात्र कदाचित विकेटला सोडून जातं की काय, कारण की चेंडूचं पिचिंग जर पाहिलं तर विकेटच्या समोर होतं, परंतु कदाचित चेंडू विकेटला स्पर्श न करता थोडासा बाहेर जातोय, म्हणून पंचांनी मात्र ही दाद फेटाळली. चेंडू जातोय निर्धम आणि निधडक चेंडूच्या मदतीने मात्र आता मात्र कमबॅक हा निश्चित स्वरूपाने असू शकतो. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅकफुटला जागा करून खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय, परंतु नशिबाची साथ शिवशंभो संघाच्या पारड्यामध्ये आणि फलंदाज तुषार शर्मा बुम बुम तंबूच्या आश्रयाला. यास आपण पाहतो मित्रांनो, नाना जाधव याच्यावरती मोठा फटका खेळत असताना मात्र प्रयत्न फसला. बॅटीची चायनीज कट घेत चेंडू मात्र त्रिफळांवरती स्पर्श करतो आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयात जातोय. तुषार शर्मा त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज यावेळेस मात्र मैदानावरती तो म्हणजे संतोष जाधव. कळंबोलीचा कारण संतोष मधने माफ करा, संतोष जाधव आपण गोलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहतोय तर गोलंदाजीसाठी सज्ज होते. तर संतोष मदने अर्थातच कायरन पोलार्ड कळंबोली टेनिस क्रिकेट मधला यावेळेस मात्र सज्ज होते स्ट्रायकर हँडवरती. मित्रांनो अप्रतिम दर्जेदार खेळाडू मित्रांनो, अष्टपैलू खेळाडू आहे. कधी गोलंदाजी असेल, कधी क्षेत्ररक्षण असेल, गरज पडल्यास महत्वपूर्ण फलंदाजीची धुरा देखील ज्या वेळेला आपल्या खांद्यावरती भेटली त्या वेळेला मात्र आपल्या संघाची नौका ही विजयाच्या अटके पार नेले. परंतु आज मात्र या स्पर्धेमध्ये कसा खेळ करणार संतोष.
पहिला चेंडू, यावेळेस मात्र फिरकी घेणारा चेंडू, यष्टीरक्षक देखील समजू शकला नाहीये. चेंडू काहीसा काळ हवेमध्ये होता. चेंडू जर का यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला असता तर संतोष जाधव निश्चित स्वरूपाने यशस्वी ठरला असता. संतोष मधने याच्यावरती एक धाव निश्चित स्वरूपाने भेटते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र जे शांत होतं ते मात्र आता हलायला सुरुवात करते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 33च्या घरामध्ये. शेन वॉटसन मित्रांनो, ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू, ज्याचा जर्सी नंबर आहे 33 आणि तोच आकडा यावेळेस मात्र आपण धावफलकावरती पाहू शकता. संतोष जाधव तो परेश कडके, यावेळेस मात्र वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटीचे टॉप एज गेट चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिजनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक राहुल चेंडूवरती वेगाने सरसावतोय. चेंडूला मात्र गॅदर करतोय, तोपर्यंत मात्र भेटते सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती पडते 1 भर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. या षटकाचा विचार केला मित्रांनो तर या षटकातील चेंडू झालेत 5 आणि शेवटचा चेंडू अद्याप देखील येणं बाकी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक होतं मित्रांनो ते 23 आणि त्यानंतर जर पाहिलं तर थोडासा महागडा ठरत होता नाना, परंतु त्यानंतर केलेला हा सुंदर कमबॅक. यावेळेस मात्र मोठा फटका अलंग द कार्पेट ड्राइव्ह चेंडू येतोय सरळ लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक विश्वास अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल हँड पिकअप चेंडूला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केलं जातं. फेकी देखील तेवढी सुंदर होते. या चेंडूच्या समाप्तीनंतर या फलकावरती पडते, धाव फलकावरती पडते 1 भर आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 या आकड्यामध्ये. आपण पाहू शकता मित्रांनो 18 चेंडू 35 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2च्या सरसाने कदाचित धाव फलकावरती धावा जमा करण्याचा हा यशस्वी प्रयत्न रॉयल संघाचा कुठेतरी शिवशंभो संघाच्या मनामध्ये एक दडपण निश्चित स्वरूपाने निर्माण करतोय. कारण की शिवशंभो संघाचा जर विचार केला मित्रांनो खूप चांगली गोलंदाजी नाना जाधव करतोय. त्याचबरोबर जर पाहिले तर स्वप्नीलची भेटलेली चांगली साथ, परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं डिसाळ होते कारण की परेश कडकेचा सुटलेला झेल आणि तिथून मात्र परेश कडकेने लगावलेला एक षटकार आणि त्यानंतर लगावलेले 2 चौकार आणि या 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने मात्र धाव फलक जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35च्या घरामध्ये. या दरम्यान आपण पाहू शकतो नंतर शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय श्री सागरजी माने साहेब यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. सागर माने साहेब यांचं मात्र सहर्ष स्वागत करूयात. यावेळेस मात्र सायकृपा संघाचे युवा नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सायकृपा संघाचं येणारं भविष्य हे कदाचित त्यांच्या खांद्यावरती आहे आणि साहेबांचं मात्र तुतारी वाजून मानवंदनाने स्वागत केले जाते. या साहेब तुमची जागा आमच्या मनामध्ये आहे, तुमची जागा आमच्या व्यासपीठावरती आहे. तर या व्यासपीठाची शोभा वाढवानी आमच्या या स्पर्धेला मात्र कुठेतरी शुभ संकेत हे तुमच्या पाऊल खुणाने हे निश्चित स्वरूपाने भेटेल. मैदानावरती वळत शेवटचं षटक घेऊन गोलंदाज विश्वास राईट अप ओव्हर द विकेट. संघर्ष एंड कडून पहिला चेंडू, यावेळेस मात्र अकुटप्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र दाद जोराने केली जाते. आत्मविश्वास कदाचित कमतरतेने जाणवतोय की काय मित्रांनो, कारण की चेंडू ज्या प्रकारे उसळी घेतली त्यानंतर मात्र गणेश साळुंके यांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो, कारण की अप्रतिमरित्या चेंडूला गॅदर केला आणि त्यानंतर मात्र जी दाद मागितली पंचांकडे, पंचांनी मात्र दाद फेटाळले, परंतु गोलंदाज विश्वास याचा करावं लागेल कौतुक. झेल विश्वास कडून सुटला परंतु मनामध्ये मनसुबे आत्मविश्वास विल पॉवर पहा या खेळाडूची किती आहे. आणि पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो म्हणजे संतोष सारख्या आक्रमक फलंदाजासमोर. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र कुठेतरी कमबॅक केलाय. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त चेंडू यॉर्कर, चेंडू मात्र यष्टी उद्ध्वस्त करतोय आणि फलंदाज संतोष मधने तंबूच्या आश्रयाला. कमबॅक केलाय मित्रांनो विश्वास धनावले या गोलंदाजाने. 0 या धावसंख्येवरती परेश कडकेचा सोडलेला झेल, तिथून मनात धैर्य कुठेतरी खचलं गेलं होतं. कारण की जर पाहिलं तर 0 या धावसंख्येवरती झेल सुटला, तिथून जर पाहिलं तर परेश कडकेने अप्रतिम फलंदाजी केली. थोडंसं मनोधैर्य खचलं गेलं होतं, थोडंसं दडपण त्याच्यावरती होतं, परंतु स्वाभाविक खेळ त्याने त्याचा दाखवला. आत्मविश्वास पूर्ण खेळ त्याने मैदानावरती दाखवलाय. ज्या वेळेने संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दर्शवला त्या विश्वासाला मात्र सार्थ खेळ विश्वास दानवल्याने दाखवला. आणि आपण पाहू शकता या षटकातला दुसरा चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूच्या मदतीने संतोष मधने मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. षटकाचे होते 2 चेंडूची सांगता, डाव फलक स्थिरावलेलं 35च्या घरामध्ये. आणि मात्र मैदानावरती नवीन फलंदाज, यावेळेस मात्र स्ट्रायकर हँडवरती संदीप तुबे. या दरम्यान आपण बघू शकता पुन्हा मैदानाकडे या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक हे स्थिरावलेलं 35च्या आकड्यावरती. यावेळेस मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर हँडवरती होतोय संदीप टुबे. रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रॉयल संघाची ती रन मशीन मात्र कितपत धावा या 4 चेंडूमध्ये जमा करायला. यावेळेस मात्र बॅटीची लिडिंग एज घेते, चेंडू हवेमध्ये बॅक
टू बॅक दुसरा मोठा आदरा रॉयल संघाला, तो म्हणजे संदीप टुबे याच्या माध्यमातून. आपण पाहू शकता शिवशंभो संघाच्या समर्थकांचा उत्साह. कदाचित कॅरेबियन प्रीमियर लीग पाहायला आलोय काय मित्रांनो, कारण की पोंगे वाजवले जात आहेत, मनोधैर्य वाढवलं जाते, आत्मविश्वास वाढवला जातोय आणि खऱ्या अर्थाने पाठीराख्याचं हे भेटणारं स्फूर्ती निश्चित स्वरूपाने गरज असते मैदानावरती खेळणाऱ्या खेळाडूंना. गरज आहे क्रिकेटमध्ये अशा गोष्टींची देखील, परंतु आपण जर पाहिलं तर मैदानावरती 35 धावेवरती स्थिरावलेला रॉयल संघ, परंतु रॉयल संघ आहे मित्रांनो याच्या समोर खेळत असताना तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती रणनीतीबद्ध खेळ खेळावा लागेल, कारण की रॉयल संघ असा आहे की तुम्ही या संघाला एखादी जर संधी दिली तो अक्षरशः तुमच्यावरती तुटून पडेल. परंतु या मैदानावरती ती संधी रॉयल संघाला भेटणार का? कारण की या षटकाचा जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे, अद्याप देखील कुठलीही धाव खर्च केलेली नाहीये. 35 धावा धावफलकावरती बाकी आहे आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा विश्वास फलंदाज गोलंदाज माफ करा विश्वास हा गोलंदाज निश्चित स्वरूपाने यावेळेस मध्ये आपण पाहू शकता सचिनजी आमरोळे साहेब ऍडव्होकेट पनवेल कोर्ट यांच्याकडून मात्र सुवर्ण संधी विश्वास याच्यासाठी जर का हॅट्रिक पूर्ण केली तर मात्र 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, ते म्हणजे ऍडव्होकेट सचिन आमरोळे साहेबांकडून. त्याचबरोबर जर पाहिलं तर भारतासाठी पहिली हॅट्रिक पूर्ण केली चेतन शर्मा याने नागपूरच्या मैदानावरती, त्याच प्रकारची पहिली हॅट्रिक शिवशंभो संघाची या स्पर्धेमधली. हा गोलंदाज मात्र पूर्ण करणार का? गोलंदाजीच्या मार्कवरती 10 ते 12 पावलांची धाव गोलंदाज विश्वास तानावले सज्ज होतोय. परेश कडके रायगडचा रायझिंग स्टार याच्यासाठी यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे मागितली जाते, पंचांनी मात्र ही दाद फेटाळली. आपण पाहू शकता सचिन कुमार यावेळेस मात्र आपण पाहू शकता ही दाद फेटाळताना. दिल्ली अर्थात मेरठचे रहिवासी मित्रांनो, मेरठ क्लब कडून देखील लेदर क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव आहे त्यांना मित्रांनो. या वर्षीच्या फॉर्मॅटमध्ये जर पाहिलं तर साईकृपा संघामध्ये त्यांची अनुपस्थिती आहे. ही अनुपस्थिती खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर साईकृपा संघाला कुठेतरी सातत्याने आठवण काढते, परंतु आपल्या कामानिमित्त ते वेळ देऊ शकले नाही साईकृपा संघाला ह्या वर्षी, परंतु पुढच्या वर्षी कदाचित वेळ देऊ शकतील अशीच अपेक्षा व्यक्त करूयात. आणि पंचांची खूप चांगली कामगिरी मात्र मैदानावरती ते पार पाडत असताना सलगचे 4 चेंडू निर्धाव जात आहेत आणि या 4 निर्धाव चेंडूने मात्र गोलंदाज विश्वास आपल्या संघासाठी विश्वासपूर्ण कामगिरी करतोय. 4 चेंडू सलगचे 4 चेंडू निर्धाव जातात. या 4 चेंडूच्या मदतीने निर्धाव चेंडूच्या मदतीने मात्र परेश कडके कुठेतरी आता मात्र आक्रमक रूप मैदानावरती घेऊन कदाचित परेश कडके मैदानावरती फलंदाजीचा तांडव करतोय की काय? यास निश्चित स्वरूपाने ज्याचा उल्लेख केला मैदानावरती तांडव होणार तो म्हणजे कशाचा तर षटकारांचा चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दणदणीत 6 धावांसाठी परेश कडके ब्रँडेड षटकार. षटकार येतोय मित्रांनो या चेंडूवरती. रायगडचा रायझिंग स्टार आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आक्रमकता रवैया अपनावतोय. जो फलंदाज बहुतेक वेळ शांत होत्या मैदानावरती, पहिल्या षटकावरती त्याचा झेल सुटला, तिथून मात्र भेटलेली संधी आणि संधीचा मात्र फायदा कशा प्रकारे उचलला जातो. क्रिकेटमध्ये का जखमी वाघ हे आक्रमक असतात हे दाखवले परेश कडकेने. या षटकातला शेवटचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटीच्या संपर्कामध्ये येत नाहीये, चेंडू मात्र देड केला जातोय, फेकी मात्र चुकीची होते, परंतु परेश कडके धावचीच्या माध्यमातून होतोय बाद आणि शेवटचा चेंडू जातोय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीने धाव फलकावरती पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आले ते 41 धावा आणि विजयासाठी आवश्यकता असणारी ती म्हणजे 42 धावांची. येणारे 24 चेंडू 42 धावांची आवश्यकता. रणनीती स्पष्ट आहे, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण न करता चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण देत जर का धावसंख्येचा पाठलाग केला तर निश्चित स्वरूपाने शिवशंभो संघ मजल मारू शकतो, ती म्हणजे रॉयल संघावरती. परंतु रॉयल संघ मित्रांनो ज्या संघाने एक वेगळी किमया साकारली, ज्या संघाने एक वेगळा इतिहास रचला या मैदानावरती आणि खऱ्या अर्थाने जर पाहिले तर कळंबोली टेनिस क्रिकेटामध्ये एक इतिहासाचं पान जोडले गेले, ते म्हणजे काय तर रॉयल संघाने केलेले सलग 7 प्रथम पारितोषिकाचे विजेते प्रतिपादन. या पुढील 4 षटकांचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करेन विकी नांगरे पाटील यांना की या पुढील 24 चेंडूंचं धावतं भरण्यासाठी मायक्रोफोनवरती यायचं.
तर यावेळेस धन्यवाद प्रशांत, पुन्हा एकदा आलेल्या तमाम मान्यवर अतिथींचे, क्रिकेट रसिकांचे आणि क्रिकेट शौकीनांचे मी साईकृपा मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय गणपतराव जगताप स्मृती चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत करतो. क्वार्टर फायनलचा सामना मात्र मैदानावरती रंगतोय. एकीकडे पाहायला मिळतोय रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ बॅक टू बॅक 7 वेळा चॅम्पियन संघ, तर दुसरीकडे असणारे शिवशंभो संघ. तर अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आपलं परम कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतंय. बाळगोपाळ मित्रमंडळाचे निश्चितपणे काही धडाडीचे कार्यकर्ते यावेळेस आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. प्रशांत पुजारी देखील एक मजबूत घटक आहे बाळगोपाळ मित्रमंडळाचे. आणि या दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय श्री संजयजी शिंदे साहेब यांचा मात्र आदर सत्कार केला जातोय. त्यानंतर सन्माननीय श्री विशालजी मोरे साहेब आणि नयने क्षीरसागर साहेब या मान्यवरांचा मात्र आदर सत्कार केला जातोय. प्रशांत पुजारी यांच्या शुभ हस्ते निश्चितपणे प्रशांत पुजारी साईकृपा संघाचे तसेच बाळगोपाळ संघाचे एक धडाडीचे कार्यकर्ते यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सत्कार केला जातोय. पीटीसी टीमला विनंती असेल की आपण कॅमेरा फिरवायचा एकत्रितपणे. यावेळेस मात्र या त्रिमूर्तीचा स्वागत सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसंच गुरव काकांच्या माध्यमातून सुंदर असं तुतारी वाद्य आपल्याला पाहायला मिळतं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये नवनवीन प्रयोग केला गेलाय निश्चितपणे डीजेच्या दुनियामध्ये. आज मात्र कुठेतरी तुतारीला आपण विसरत चालू आणि तिसऱ्या तुतारीला मात्र नव्याने उद्यानास आणण्याचं काम आहे आपल्या गुरव काकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तर या दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, एक मोठा सामना, बिग फाईट सामना यावेळेस मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आपल्याला येताना पाहायला मिळतोय. तर धावफलकाचा विचार केला तर 41 धावा पहिल्या सत्रामध्ये आल्या आहेत. विश्वास जाणवले, झेल सुटला होता, परंतु मी म्हणे नुकसान भरपाई ही करून दिली आहे. आपल्या जवळपास आपल्याकडून नुकसान होतं तेव्हा मात्र समोर ज्याला अपेक्षा असते त्या नुकसानाची भरपाई करून देणं आणि ती नुकसान भरपाई कुठेतरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांना विनंती असणार आहे की आपण मैदानामध्ये पाणी पुरवायचंय. तर निश्चितपणे 42 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि सर्वात जास्त सिनियर मोस्ट खेळाडू शिवशंभो संघाचे आज मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. बरेच दिवसानंतर आज शिवशंभो विरुद्ध रॉयल हा सामना प्रेक्षकांना भेटीला येतोय. या अगोदर जेव्हा सामना झाला होता तेव्हा मात्र रॉयल संघ विजयी ठरला होता आणि परतफेड दिली जाणार का शिवशंभो संघाच्या माध्यमातून संतोष जाधव अर्थातच नाना. आवश्यकता असणारे प्रत्येक षटकामध्ये 10.50च्या सरासरीची ही 10.50ची तर निश्चितपणे फलंदाज नाना जाधव यावेळेस मात्र सुवर्ण संधी असणारे. प्रत्येक षटकाराकरिता संजय शेडगे साहेबांच्या माध्यमातून तब्बल रोख रक्कम 1001 रुपयांचं पारितोषिक यावेळेस आज मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा होताना पाहायला मिळते. तर पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सुरेश मुळी. पहिला चेंडू कशा प्रकारचा असणार आहे, टाळ्यांच्या गजरामध्ये येणाऱ्या चेंडूचं स्वागत करायचंय. यावेळेस पहिला चेंडू बिगिट केला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स आर पार व्यक्तनीत चौकार. यावेळेस पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आलाय, परंतु तदनंतरचा चेंडू आपण पाहिलात तर निश्चितपणे निर्धाव स्वरूपाचा येताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी यावेळेस मात्र केली जाते. ती गोलंदाज सुरेश मुनीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाज यावेळेस सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला जातोय. चुकीचा निर्णय, परंतु दैव बलवंत ठरतोय. नशिबाची साथ यावेळेस मिळते. चूक करतोय रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ आणि चुकीला मात्र माफी नाहीये. यावेळेस एक जीवनदान मिळते ते फलंदाज दिनेश भोईर याला.
पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर परेश खडक्याला जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर आले मात्र बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकार. यावेळेस जीवनदान मिळते दिनेश भोईरला आणि या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय हा येणारा काळ आपल्या सर्वांसमोर चित्र स्पष्ट करणार. तर यापुढचा चेंडू आपण पाहिला तर लेग स्टिक वरती केला जातोय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज मात्र आल्या पावली परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाना जाधव यांच्याकडून मोठी अपेक्षा यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली होती. पूर्णपणे अपेक्षांच्या विरुद्ध फलंदाजी पाहायला मिळाली. पहिला मोठा महत्वपूर्ण झटका मिळतोय तो फलंदाज नानाच्या माध्यमातून. तर या दरम्यान ज्यांचं नुकतंच शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळते सन्मान्य श्री सुरेशजी येळे साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. मी येळे साहेबांना विनंती करेन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून की आपण यायचंय आणि आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर पहिल्या चेंडूवरती जरूर युद्ध पेटलं होतं. तिनगी जरूर टाकली होती नाना यांनी. असं वाटलं होतं की तिनगीचं वनव्यामध्ये रूपांतर होतंय की काय, परंतु यावेळेस तिनगी भिजताना पाहायला मिळते आणि तंबूच्या आसराने परतलीये. परंतु विश्वास दानवले याच्या माध्यमातून झाली आहे चूक. 20 धावांचं निश्चितपणे मोठ्या फटक्यांच्या माध्यमातून योगदान दिलंय जरूर परेश खडकेनं, परंतु आता मात्र या 20 धावा विश्वास दानवले बनवणार का दुसऱ्या सत्रामध्ये. 42 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 4 धावा धाव फलकावरती येत आहेत आणि निश्चितपणे 38 ची आवश्यकता अद्याप देखील असणार आहे. यावेळेसचा चेंडू आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू आहे. फलंदाज विश्वासला हा चेंडू पूर्णपणे चकावतोय. सुरेख गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, परंतु त्यानंतरचे 4ही चेंडू सलगचे 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यावेळेस आपल्या षटकातील आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज सुरेश मुनीम. तर या दरम्यान ज्यांचं नुकतंच शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळतंय हिंदुस्थान बँकेचे संचालक सन्माननीय श्री रंगराव यादव साहेबांचं स्वागत इथं मात्र होताना पाहायला मिळते. आयोजकांच्या माध्यमातून मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. पहिल्या चेंडूवरती चौकाराचा अपवाद वगळता सुरेख गोलंदाजी केली जाते. 24 चेंडू 42 ची आवश्यकता असताना मात्र समीकरण उरतंय ते येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धाव्यांची आवश्यकता. जवळपास प्रत्येक चेंडूवरती 2 धाव्यांची आवश्यकता असणारे. आता मात्र घेर बदलावा लागेल. दिनेश भोईर जो सलामीला फलंदाज आहे, जीवनदान जरूर मिळाले, परंतु या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय येणाऱ्या कालावधीमध्ये हे पाहणं थोडंसं कौतुकास्पद असणार आहे. या गोष्टीवरती मात्र सर्वांच्या नजरा असणार आहेत. या दरम्यान मी सन्माननीय श्री रमेशजी सूर्यवंशी साहेबांना विनंती करेन की आपण देखील आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. सन्माननीय रमेश सूर्यवंशी साहेबांना विनंती असणाऱ्या आयोजकांच्या माध्यमातून की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. या दरम्यान सन्मान्य श्री किसनजी पवार साहेबांचं देखील आमच्या व्यासपीठावरती शुभागमन होताना पाहायला मिळते. आयोजक मान्यवरांचं मात्र सहर्ष स्वागत असणाऱ्या आयोजकांच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट. 18 चेंडू
38 ची आवश्यकता. यावेळेस गोलंदाज भावेश उल्वेकर जो अंतिम षटकांमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र यावेळेस संघाकडून सांघिक दुसरं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतोय. विश्वास जाणवलेला मात्र मोठी फलंदाजी करावी लागेल. विश्वास हा एक मोठ्या कॅलिबरचा खेळाडू आणि त्या प्रकारचा खेळ मात्र या मैदानावरती करावा लागेल. यावेळेसचा पहिला चेंडू आपण पाहिलात तर निश्चितपणे लास्ट बॉलला काय घेतलं 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. दुहेरी तलवारीचा प्रयत्न. जर आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली लॉंग ऑफ हा फलंदाजासाठी खुला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असं कव्हर ड्राईव्ह किंवा एखादा मोठा फटका जर लॉंग ऑफ रिझनमध्ये पाहायला मिळाला तर सहजरित्या चौकार किंवा षटकार त्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळू शकतो. केवळ एक क्षेत्ररक्षक हा मिड ऑफ रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे मिड ऑफ रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच वाईडिश मिड ऑफ आणि लॉंग ऑफ हा रिझन खुला असणाऱ्या खेळाडूंसाठी. पाहूया विश्वास जाणवले मोठी फटकेबाजी फलंदाजामध्ये क्षमता आहे करण्याची. त्या प्रकारची फलंदाजी मात्र केली जाते का. यावेळेस लॉंग ऑफला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक प्रज्ञेश गोटेकर अतिशय वेगाने चेंडूच्या खाली येत आहेत. जोपर्यंत चेंडूची उचल केली जाईल परतफेकी केली जाईल तोपर्यंत मात्र मिळते सिंगल. एकेरी स्वरूपाच्या धाव्याने कोणत्याच प्रकारचा फरक पडणार नाहीये. समीकरण मात्र येऊन उरते ते येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती मात्र 37 धाव्यांची. 15 चेंडू 37 धावा. दिनेश भोईरला मात्र कुठेतरी आक्रमक खेळी साकारावी लागेल. इतिहासांच्या पानांमध्ये मात्र आपण काही वर्ष पाठी गेलो स्कोअरबोर्डची पानं पाहिले तर दिनेश भोईर हे नाव खूप उच्च स्थानावरती पाहायला मिळते. ज्या प्रकारची फलंदाजी या अगोदर आपण दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली पुन्हा एकदा त्या प्रकारची फलंदाजी मात्र या सामन्यामध्ये करावी लागेल. संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. संघाला अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर मात्र समीकरण वाढतंय. कमीत कमी निर्धाव चेंडू खेळावे लागतील आणि मोठे फटके हे खेळावे लागतील तर आणि तर हा सामन्यावरती विजय संपादन केलं जाऊ शकतं. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. एक धाव तर पूर्ण केली जाते. आपल्या बॅटमधून जेव्हा मात्र मोठे फटके येत नसतील तेव्हा आवश्यकता असते रनिंग बिटवीन द विकेटची. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याची आवश्यकता असते. परंतु यावेळेस थोडीशी डिसाइड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. केवळ आणि केवळ एकेरी स्वरूपाची धाव. एका धाव्याने संघ पुढे सरकतोय. एकूण धावा धाव फलकावरती येत आहेत 7 आणि समीकरण उरतंय ते मात्र 14 चेंडू आणि 36 ची आवश्यकता. 36 आणि 7 43 होतात. 8 43 मधून 8 गेल्यावर राहतात 35. 42 मधून 8 गेले किती राहतात 34 राहतात ना. तर यावेळेस मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीअखेर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती येत आहेत मात्र 8 धावा. अद्याप देखील येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धाव्यांची आवश्यकता. सुरुवातीच्या कालामध्ये 10.50 ची सरासरीची पाहिजे होती. ती सरासरी आता मात्र वाढताना पाहायला मिळते आणि जाऊन पोहोचते ती 17च्या घरामध्ये. चला संघर्ष संघाचे संघटक आपल्याला विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर चला पुन्हा एकदा विनंती असेल संघर्ष संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर गोलंदाजीचा आपण विचार केला तर सुरेश मुनीमची पुन्हा एकदा वर्णी लागते. राहुलचा यावेळेस वापर केला जातोय फलंदाजीसाठी. संघ अडचणीमध्ये सापडलाय. आता मात्र आवश्यकता आहे प्रत्येक षटकामध्ये किमान 3 षटकार लगवण्याची. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वळसा घेणारा हा चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा निश्चितपणे आव्हान चेंडूचा येतोय. आव्हान धावा संख्येत पडते भर. वाईड +1 यावेळेस मिळत आहेत 2 धावा. 2 धाव्यांनी संघ पुढे सरकतोय. एकूण धावा धाव फलकावरती यावेळेस मात्र पहिलं दशक पूर्ण केलं जातंय आणि समीकरण उरतंय ते येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धाव्यांची आवश्यकता.
12 चेंडू 32 हे समीकरण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. दिनेश मध्ये क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची. यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलंय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. बऱ्याचशा कालावधीनंतर हा आणखीन एक दणदणीत चौकार. यावेळेस चौकार जरूर येतोय. तिसऱ्या षटकाची सुरेख सुरुवात करून सातत्य राखावं लागेल. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर येणारा चेंडू आहे. या षटकातील दुसरा अवांतर चेंडू समीकरण आणून ठेवतोय ते 11 चेंडू आणि 27 धाब्यांची आवश्यकता. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 10 ते 15 धावा कुटाव्यात लागतील. यावेळेचा चेंडू जर आपण पाहिला तर वावांतरचा इशारा निश्चितपणे पंचांच्या माध्यमातून येणार, परंतु भीमर चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टिकला जरूर चेंडू सोडून जातोय, परंतु स्टमक हाईटच्या वरील चेंडूला भीमर घोषित केलं जातं. अवांतर स्वरूपाच्या या 2 धावा आणखीन मिळत आहेत. त्या फलंदाजी करणाऱ्या शिवशंभो संघाला 2 धाव्यांनी संघ पुढे सरकतोय. एकूण धावा धावफलकावरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत 17 धावा यावेळेस धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. चला रॉयल संघ आपल्याला विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून की आपण थोडासा विलंब करताय सामन्याला, थोड्या लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच आपल्याला विनंती असणार आहे की यानंतर आणखी 2 सामने खेळवणे बाकी आहे. गुलाबी थंडीचं वातावरण मात्र चालू आहे. दिवस जर पाहिलं 17 धावा. तर यावेळेस आपण पाहू शकतो एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला भिरकावून लावण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून केला होता. राहुल ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची. आता मात्र त्या विकेटचं होतंय पतन. आणखीन एक मोठा झटका मिळतोय फलंदाजी करणाऱ्या शिवशंभो संघाला, फलंदाज राहुलच्या स्वरूपामध्ये. तर यावेळेस मात्र आपण विचार केला तर 17 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण थोडासा विलंब करताय सामन्यांना. यावेळेस फलंदाज दिनेशच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव यावेळेस मिळते बॅटीच्या साह्याने. निश्चितपणे बॅटीची बॉटम एज घेतली होती चेंडूने. एका धाव्याने संघ पुढे सरकतोय आणि धावफलक जाऊन पोहोचते मात्र 18च्या घरामध्ये. गोलंदाज सुरेश पै 2 चेंडू जरूर खराब पाहायला मिळाले. एक अवांतर स्वरूपाचा तर निश्चितपणे एक तर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गती परिवर्तन केलं जात आहे पूर्णपणे. गोलंदाजा फलंदाजांची फिरकी घेताना पाहायला मिळतोय आणि बॅक टू बॅक यावेळेस जर आपण पाहिलं तर पहिला निर्धाव चेंडू या षटकामधला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज रुपेश. यावेळेस पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न सुरेश मुनीम. आता मात्र आपल्या बोटांची जादू या मैदानावरती दाखवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र मोठा फटका खेळला जातोय. एक धाव अतिशय वेगाने होते. पूर्ण दुसरीचा कॉल दुसरी देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेने धावफलक पुढे सरकते. एकूण धावा जर आपण धावफलकावरती पाहिल्या तर 20 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
तर या दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत आणि समीकरणाचा आपण विचार केला अद्याप देखील येणारे 6 चेंडू विजयासाठी 22 तर कंपल्सरी 21 धावेंची आवश्यकता. 3 चेंडूंवरती 3 षटकार लगवावे लागतील आणि उर्वरित 3 चेंडूंवरती मात्र 3 एकेरी स्वरूपाच्या धावा या काढाव्याच लागतील. प्रभात आंबोरेच्या हातामध्ये दिलं हे शेवटचं आणि अंतिम षटक. प्रभातचा जर आपण विचार केला एक जबरदस्त जेन्युन ऑलराऊंडर खेळाडू आहे निश्चितपणे रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचा. रोडपालीच्या मैदानावरती जेव्हा मात्र काळभैरवनाथ कळंबोली संघाकडून हा खेळाडू खेळत होता निश्चितपणे सुरेख कामगिरी राहिली आहे. खेरणे संघाविरुद्ध खेळत असताना 2 षटकांमध्ये तब्बल 6 विकेट्सचं पतन या गोलंदाजाने केले, परंतु यावेळेस पहिल्या चेंडूवरती पल्लू स्कूपचा वापर, स्कूप बी सक्सेसफुल, चेंडू डिफाईन लेग सीमारेखा पार हा येतोय पहिला दणदणीत चौकार. अद्याप देखील 5 चेंडू 17ची आवश्यक 5 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता असणारे कंपल्सरी 17 धावा. 5 चेंडूंमध्ये मात्र किमान 3 षटकार हे खेचावेच लागतील. दिनेश भोईरला मात्र एक यादगार पारी खेळावी लागेल. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चूक करतोय. एकदा मात्र पूर्ण केली जाते, दुसरीची संधी देखील नाहीये. एका धावेने संघ पुढे सरकतोय. एकूण धावा धावफलकावरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत 25 आणि समीकरण मात्र येणारे 4 चेंडू विजयासाठी 17 तर कंपल्सरी 16 धावेंची आवश्यकता. पुन्हा एकदा आखोडे टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र वाईट आउटसाइड दी ऑफ स्टंप, हलकासा बाउन्सर चेंडू होता परंतु ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू हे पंचांनी अवांतर घोषित केलंय. अवांतरच्या माध्यमातून मिळते सिंगलने धावफलक पुढे सरकते. एकूण धावा यावेळेस मिळत आहेत 26 आणि समीकरण उरते ते येणारे 4 चेंडू विजयासाठी 16 तर कंपल्सरी 15 धावेंची आवश्यकता. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता असणारे रुपेशला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. या चेंडूवरती पूर्णपणे या सामन्याचं चित्र स्पष्ट असणार यावेळेस, परंतु प्रभात वारंवार चुका करतोय. पहिला ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे, त्यानंतरचा चेंडू आता मात्र लेग स्टंप सोडून जातोय. 16 धावेंची आवश्यकता. इथे मात्र जर 5 ते 6 धावेंची आवश्यकता असती तर रॉयल संघाला मी म्हणेल कुठेतरी अडचण निर्माण झाली असती, परंतु आवश्यकता होती 16ची आणि आता येऊन टेपले ती 4 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता. 4 चेंडू 15 धावा कंपल्सरी 14 धावेंची आवश्यकता. इथून जर 2 मोठे फटके या 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाले तर मात्र पुन्हा एकदा रंगतदार स्थिती सामन्यांमध्ये निर्माण केली जाऊ शकते. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. तुषार शर्माच्या माध्यमातून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि दुहेरीला मात्र तिहेरीमध्ये कन्व्हर्ट केली जाते. 3 धावेने संघ पुढे सरकतोय. एकूण धावा यावेळेस फलकावरती येत आहेत 30 आणि समीकरण उरतंय ते येणारे 3 चेंडू विजयासाठी 12 तर कंपल्सरी 11 धावेंची आवश्यकता. मैदानामध्ये पाणी पुरवायचंय. जर आपण विचार केला या सामन्यासाठी बराचसा वेळ खर्च करतोय, परंतु महत्वपूर्ण सामना, एक बिग फाईट सामना, कधी इकडे तर कधी तिकडे या सामन्याचं पारडा आपल्याला जाताना पाहायला मिळते. वजन काट्याप्रमाणे हा सामना चालतोय. जर कधी इकडे वजन जास्त झालं तर पारडं या संघाच्या बाजूने झुकते, जर कधी तिकडे पारडं जड झालं तर त्या संघाच्या बाजूने झुकते, परंतु पारडं शेवट जड होणार. जो संघ या सामन्यामध्ये विजयी ठरणार तर या दरम्यान मी सन्माननीय श्री विनोदजी पाटील साहेबांना विनंती करेन आयोजकांच्या माध्यमातून की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. सन्माननीय श्री विनोदजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर पंच आता मात्र आपल्याला विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करायचंय. 3 चेंडू 12ची आवश्यकता. इथून एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये रंगतदार स्थिती निर्माण केली जाऊ शकते.
3 चेंडू 12 धाब्यांची आवश्यकता कंपल्सरी. 11 धावा जरी काढल्या तरी निश्चितपणे नाणेफेकीच्या आधारावरती शिवशंभो संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल. यावेळेस मात्र आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. तर यावेळेस दिनेश भोईर शॉर्ट सिलेक्शन चांगलंय. टायमिंग होत करता आला नाहीये चेंडू आणि निर्णायक क्षणी मात्र दिनेश भोईरच्या विकेटचं केलं जातंय पतन. 3 चेंडू 12ची आवश्यकता असताना महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मैदानामधून बाहेर येताना पाहायला मिळतोय आणि आता मात्र समीकरण उरतंय ते येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 2 चेंडू माफ करा आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती मात्र 12 धावांची. जरी 11 धावा काढल्या तरी निश्चितपणे नाणेफेकीच्या आधारावरती शिवशंभो संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल. दिनेश मध्ये ती क्षमता होती. दिनेश तो कॅलिबरचा खेळाडू होता. या 12 धावांचा यशस्वीरित्या ह्या 12 धावांचा पाठलाग करण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये होती, परंतु आता मात्र नौका फलंदाज परेश आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती येताना पाहायला मिळतोय. एक अनुभवी खेळाडू आहे. फारशी संधी या वर्षीच्या हंगामामध्ये परेशला मिळालेली नाहीये, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मात्र हा खेळाडू आक्रमक रव्याचा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. तर परेशवरती पूर्णपणे दरमदार असणारे या सामन्याची अंतिम 2 चेंडू 12ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू फटका निश्चितपणे मिस टाइम होतोय आणि संतोष मधने आपण हा झेल ड्रॉप केलाय. 1 चेंडू 1 धाव असती तर महागात पडलं असतं, परंतु 2 चेंडू आणि 12ची आवश्यकता इथे होती. आता मात्र केवळ आणि केवळ औपचारिकता उरली आहे सामन्यामध्ये. तो येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी मात्र 11 धावेंची आवश्यकता. 1 चेंडू 11 धावा. नशिबाची साथ इथे पाहावी लागेल, परंतु प्रभात अंबोरे काय या खेळाडूने 6 विकेट